आणि मला अजिबातच फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. मला पुस्तकं द्या, मी ते भराभर भराभर वाचून काढायची आणि तिला वाटायचं की अरे पुस्तकातच हिचं मन रमतं. आता मी माझ्या मुलांना बघते, त्यांना पुस्तकातच नाही आहे रस. म्हणजे धाकट्याला आहे जरा, आता मोठा झाल्यानंतर त्याला ती रुची आली आहे, म्हणजे पुस्तकांबद्दल वाचन संस्कृती जरा वाढली आहे त्याची. पण मोठ्या मुलाला तर नाहीच आणि फोनमध्येच त्याचं लक्ष जास्त असतं. पण मी विचार करते आणि म्हणते की फोनमध्ये तो ह्याच गोष्टी वाचतच असतो ना, त्याला ते ज्ञान मिळतच असतं जे मी माझ्या पुस्तकातून मला मिळालं. तर मी जेवढा काळ पुस्तकांमध्ये घालवला तो फोनमध्ये घालवतोय. अर्थात डोळे बिघडणं वगैरे ह्याकडे आपला म्हणजे लक्ष असतं, त्यामुळे आपल्याला भीती वाटते. पण हेच त्यांचं विश्व आहे ना ग. आपण किती प्रमाणात त्यांना सांगायचं की नाही नाही हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि एकीकडे पाहिलं तर आपण पण किती फोनवर असतो. तर आपण एक त्यांना काय उदाहरण देतोय. म्हणजे ते तेच बघतात आणि म्हणतात पण तुम्ही पण वापरताच ना फोन. मग आपण काय म्हणायचं पालक म्हणून की तुलना करायची नाही, आम्ही पालक आहोत, तुम्ही मुलं आहात. त्यामुळे त्यांना समजून घेतलं पाहिजे की त्यांचं विश्वच आहे या फोनशी कनेक्टेड.